नमस्कार मित्रांनो, मी हेमंत सर, मास्टर माइंड स्पर्धा परीक्षा क्लासेसचा संचालक. मित्रांनो, आज आपण हे 10 पीवायक्यू घेणार आहोत. ह्या 10 पीवायक्यू मध्ये तुम्हाला सगळ्या प्रश्नांचे उत्तर स्पष्टीकरणासहित देणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही जर पोलीस भरतीच्या परीक्षेला जात असाल तर हे 10 प्रश्न घेऊन जा. 10 पैकी तुम्हाला कमीत कमी ह्या 10 प्रश्नामध्ये मी तुम्हाला कमीत कमी 25 प्रश्न कसे बनलेले आहेत याचे एक्सप्लेनेशन करतो. आणि ह्या कारण गेल्या वर्षी पीवायक्यू मध्ये विचारलेले आहे, म्हणजे पीवायक्यू कशासाठी म्हणतो, पास्ट इयरला आलेला जो पेपर आहे त्याच्यातले काही महत्वाचे प्रश्न मी आज घेतलेले आहेत तुमच्यासाठी. तर पहा, पहिला प्रश्न काय म्हणते, भारतातील कोणते शहर सिलिकॉन व्हॅली नावाने ओळखले जाते? सिलिकॉन व्हॅली. सिलिकॉन व्हॅली कुणाला म्हणतात? सिलिकॉन व्हॅली म्हणतात हैदराबाद शहराला. हैदराबाद शहराला सिलिकॉन व्हॅली म्हणतात. मित्रांनो, मग ऑप्शन आहेत आपल्याकडे जयपूर, मुंबई, अहमदाबाद आणि हैदराबाद. तर पहा, जयपूर ही गुलाबी सिटी म्हणजे पिंक सिटी जिला म्हणतो. मुंबईला स्वप्नांच्या शहर म्हणून ओळखले जाते. तर अहमदाबाद मॅचेस्टर म्हणजे कपड्याचे शहर म्हणून ओळखले जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, भारतामध्ये पहिला समाचार पत्र कोणी सुरू केला? भारतामध्ये पहिला समाचार पत्र कोणी सुरू केला? लक्षात घ्या, भारतामध्ये विचारत आहे, महाराष्ट्रात नाही. तर भारतामध्ये सगळ्यात पहिला समाचार पत्र जेम्स हिक्की ह्या नावाच्या आयशियन देशातल्या व्यक्तीने सुरू केला होता, ज्यांनी हा 1780 मध्ये स्थापन झाला होता. मित्रांनो, ईस्ट इंडिया कंपनीवर वर्चस्व जो ईस्ट इंडिया कंपनीचा होता त्याच्यातल्या काही खळ्यागोट्या काढण्यासाठी हा जेम्स विली हिक्की नावाच्या माणसाने ह्या पत्राची निर्मिती केली होती. त्याला बंगाल की म्हणून ओळखले जाते. नंतर आहे दादाभाई नौरोजी. दादाभाई नौरोजी हे भारताचे पितामह आहेत. लोकमान्य टिळक हे जहाज गटाचे नेते होते. तर तुम्हाला माहित असेल, मी मुपल्ल्या खाल्ल्या नाहीत, किंवा दुसरा एक वाक्य आहे त्यांच्या, मी स्वराज्यासाठी लढतोय. नंतर रवींद्रनाथ टागोर, तुम्हाला माहित आहे, आपलं राष्ट्रगान रवींद्रनाथ टागोर यांच्या गीतांजली या कादंबरीमधून घेण्यात आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ज्यांना आपण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणून ओळखतो त्यांचे पूर्ण नाव काय? त्यांचे पूर्ण नाव आहे माणिकराव बारीक इंगळे. माणिकराव इंगळे हा नाव आहे. आता हे डेंबूजी जानोरकर कोणतं? डेंबूजी जानोरकर हे आपण ओळखतो कोण? गाडगे महाराज. गोपाळ हरी देशमुख हे लोकहितवादी म्हणतात त्यांना. गोपाळ हरी देशमुखांना लोकहितवादी, आणि हे मवाळ गटाचे नेते होते. गोपाळ हरी देशमुख मवाळ गटाचे नेते होते, तरी जहाल गटाच्या लोकांना गोपाळ हरी देशमुख आवडायचे. त्याच्यानंतर विष्णू गोखले आहेत, यांना ब्रह्मचार्य म्हणून ओळखतात, विष्णू गोखले यांना. नेक्स्ट क्वेश्चन आहे, राज्यातील कोणत्या जिल्ह्यात गोवा राज्याची सरहद भिडली आहे? सरहद म्हणजे सोबतीला लागून आहे. तर उत्तर आहे मित्रांनो सिंधुदुर्ग. काय आहे? सिंधुदुर्ग. रत्नागिरीला किनारा लाभलेला आहे. नंदुरबारला गुजरात राज्याची बाउंड्री आहे. रायगडला एक किनारा लाभलेला आहे. त्याच्यानंतर रत्नागिरीला थोडासा गोवा राज्य लागलेला आहे. पण का बरं रत्नागिरीला गोवा? कारण समुद्र मार्गे जावं लागते थोडस, त्याच्यानंतर गोवा येते. पण जो समुद्र मार्ग आहे त्याच्यामुळे रत्नागिरीला कोणत्या राज्याची सीमा लागलेली नाही. नंतर आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेले शिवनेरी पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? लक्षात घ्या, जुन्नर. सगळे कोणत्या तालुक्याचे नाव आले होते? पुणे तालुक्याचे नाव आले होते. शिरूर, मावळ, पुरंदर. आणि हे गड आहेत सगळे. मावळ, शिरूर, पुरंदर, जुन्नर हे सगळे गड आहेत मित्रांनो. लक्ष ठेवा, जुन्नर. उत्तर काय आहे? शिवाजी महाराजांच्या कोणत्या तालुक्यात जन्म झाला? तर जुन्नर. हा लक्षात ठेवण्यासारखा आहे. सगळे मावळ, पुरंदर आणि शिरूर हे सुद्धा गड आहेत. शिवाजी महाराजांच्या काळात बनलेला मावळ गड तुम्हाला माहित असेल. आता नंतर बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे. जर 49 हे 343 पहा, 49 हे 343 असतील तर 64 काय? तर आपल्याला क्रॉसमॅटिक वगैरे काही करायचं नाहीये. काय करायचं आहे पहा, लक्ष द्या. 49 काय आहेत आणि 343 काय आहे त्यांच्याकडे लक्ष द्या, व्यवस्थित लक्ष द्या. अंकाचा खेळ आहे. 7चा स्क्वेअर आहे 49 आणि 7चा क्यूब आहे 343. तर हा 64 काय आहे? 8चा स्क्वेअर आहे. काय आहे? 8चा स्क्वेअर 64 आणि 8चा क्यूब आहे 512. 512 ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर 2 मध्ये 512 आहे. उत्तर काय राहील आपला? 512. लक्ष द्या मित्रांनो, आपल्याला कोणत्याही प्रश्नाला व्यवस्थित वाचायचे आहे. वाचल्यानंतर त्याला काय समजतो ते समजायचं आहे.
आपण जर त्या प्रश्नाला समजलो नाही तर आपण उत्तर काही मारू शकतो. पहा, हे 3-4 प्रश्न तसेच आहेत. तुम्हाला विचारलेलं काहीतरी आहे ना, आपण कुठंतरी वाचलो असं वाटते. आता रिव्हिजनच्याच वेळ नाही, प्रत्येक परीक्षेला येणारे प्रश्न आहेत. पण मी जाणून तुम्हाला त्या वर्षी आलेले पोलीस भरतीचे आणि जास्तीत जास्त कठीणवाले प्रश्न आणखी पुन्हा माझ्या स्तर सुरू आहे. आणखी पुन्हा तुम्हाला याच्यातील काही प्रश्न मिळणार आहेत. मित्रांनो, जिंकतो तोच जो स्मार्टनेसने अभ्यास करतो. स्मार्टनेसने अभ्यास करा, नाहीतर तुम्ही गेल्या 10 वर्षापासून अभ्यास करत असाल आणि आता परीक्षा आली म्हणून थोडीशी पुस्तक उघडून बघाल तर अभ्यास होणार नाही ना. मग उघडायचेच आहे आणि तेवढी बुद्धिमत्ता आपल्याकडे अवेलेबल आहे तर त्याला स्मार्टनेस यूज करा. काय म्हणते, जर वॉशिंग्टन अमेरिका, तर वॉशिंग्टन अमेरिका म्हणजे अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन आहे. अमेरिकेची राजधानी काय आहे? वॉशिंग्टन आहे. तर नेपाळची राजधानी काय? नेपाळची राजधानी काय? तर काय येईल? नेपाळची राजधानी काय आहे? काठमांडू. आपल्या बाजूचा देश, भारताला लागून, भारतातून आपण बसने सुद्धा प्रवास करतो असा एकमेव देश नेपाळ. त्या नेपाळची राजधानी काय? काठमांडू. आता त्याच्यानंतर लक्षात घ्या, टोकियो काय आहे? टोकियो जपानची राजधानी आहे. जपानची राजधानी टोकियो आहे. थिम्पू कशाची राजधानी आहे? थिम्पू आहे भूटानची राजधानी. सरळ सरळ देशाचा ऑप्शन दिलेला आहे. थिम्पू कुणाची राजधानी आहे? भूटानची राजधानी आहे. नंतर पहा काय दिलेलं आहे, TSRP ला SUVW लिहितात. तर मुलांना अशा अॅनॉलॉजीच्या क्वेश्चन्सला मी तुम्हाला एक व्हिडिओ बनवलेला आहे. त्या व्हिडिओमध्ये ज्या तुम्हाला अल्फाबेट लक्षात ठेवण्याच्या सोपी उत्तर कंडिशन सांगितलेले आहेत. खूप काही कठीण नाही आहे ते करायचं. काय करायचं मी सांगतो तुम्हाला. TSRP, T आहे 20 नंबरला, S आहे 19, R आहे 18 आणि P आहे 16 नंबरला. त्याला काय म्हणतात? SUVW. S किती नंबरला? 19, U 21, V 22 आणि W 23. काय होत आहे पहा, 20 - 1, 19 + 2, 18 + 4, 22, 16 + 7. तर असं 1, 2, 4 प्लसचे होत नसते. मग काय करायचं? पुन्हा चेक करा. पहा, मला दिसते 20 आणि 3 + 23, 19 - 3 16, 19 + 3 22 आणि 18 - 3. तर काय आहे इथं? प्लस, मग मायनस, मग प्लस, मग मायनस येत आहे. आता काय लिहिलेलं आहे इथं? तर DRKZ. D म्हणजे 4, R म्हणजे 18, K म्हणजे 11 आणि Z म्हणजे 26. तर 20 + 3 आहे. तर 4 + 3 7. 7 म्हणजे G. 7 म्हणजे G. सरळ सरळ Gच लिहितं. त्याच्यानंतर काय? 16 + 3 19 म्हणजे 24 न 3 29 होतात. म्हणजे 3 नंबरला काय आहे? C आहे. तर पहिला ऑप्शन येईल C. नंतर 18 + 3 21 आहेत. 18 + 3 21. पहा, सगळे प्लसच आहेत. तुम्हाला सांगत आहे सगळे प्लसच आहेत. 11 + 3 14. 14 कशाला येते? N नंबरला येते. 18 आणि 3 21. 21 कुणाला येते? U ला येते. CNUG. CNUG. ऑप्शन नंबर 3. लक्षात मित्रांनो, अशाच प्रकारे तुम्ही जर करा तर मी सांगायला जर 1 मिनिट लावत असेल तर विचार करा तुम्हाला सोडवायला स्वतःच्या बुद्धीने वापर करायला किती वेळ लागू शकते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 3 संख्यांची बेरीज 98 आहे. 3 संख्यांची बेरीज 98 आहे. मग काय म्हणते? त्यांचे प्रमाण 2 ला 3 व 5 ला 8 आहे. तर दुसरी संख्या कोणती? म्हणजे 2 नंबरची संख्या काढायची. आपल्याला प्रमाण दिलेलं आहे. पहिल्या संख्येचा प्रमाण आहे 2 ला 3, दुसऱ्या संख्येचा प्रमाण आहे 5 ला 8. यांना बरोबरीत काढायचे आहे. तर काय करावं लागेल? जिकडे अंक आहे तिकडे समोरचा अंक, जिथं अंक आहे तिथं समोरचा अंक. 2 पंचे 10, 3 पाची 15, 8 तिया 24. प्रमाण कधीही प्लस होते. प्रमाण एकमेकांसोबत काय होते? प्लस होते. 5 आणि 4 9, 1 आणि 1 2 आणि 2 4, 49. डिवाइड कुणाला? एकूण संख्या आहे 98, 3 संख्या. तर डिवाइड करा, किती उरले? 2. आता आपल्याला विचारत आहे काय? दुसरी संख्या कोणती? तर दुसरी संख्या मिळाली आपल्याला 15. तर 15 गुणिले 2 म्हणजे उत्तर राहील आपला 30. ऑप्शन नंबर 2. पहा मित्रांनो, काय करत आहोत? प्रमाण कधी प्लस होते. कोणत्याही परीक्षेचा असो, एज वरचे तुम्हाला टॉपिक पहा, तुम्ही कोणताही टॉपिक पहा, कधीही प्रमाण हा प्लस होत असते. न प्रमाणाला प्लसच करा. तुम्हाला जास्त वेळ नसते अभ्यास करण्यासाठी. अभ्यासासाठी काय पाहिजे? जिद्द पाहिजे. कोणत्याही गोष्टी संकल्पनेने येत असतात, विचाराने येत असतात आणि ते विचार करण्याची आता तुमच्याजवळ वेळ आहे. येणारी परीक्षा पहा. काल याच्या महसूल विभागाने 10,348 जागा काढलेल्या आहेत. आपल्या 12वी पास होणाऱ्या मुलांसाठी भरपूर जागा आहेत.
तर आपल्याला आता अभ्यासाकडे वळावं लागेल. पुन्हा आपल्याला पटवाडीची परीक्षा येणार आहे, तलाठी एक्झाम. त्या तलाठीमध्ये सुद्धा अशा प्रकारचे प्रश्न असतात मित्रांनो. आपल्याला सगळ्या प्रश्न समजून घ्यावे लागतील. काय म्हणते ती लहानात लहान संख्या कोणती जिला 10, 12, 15 ने विभागल्यानंतर 7, 9, 12 बाकी राहतात. तर काय करावं लागेल, 10, 12 आणि 15 यांच्या एलसीएम काढावं लागेल. 10, 12 एलसीएमच्या काय येते, 2 पंचे 10, 2 सक 12, 15 जसेचे तसे. नंतर 6 आणि 15 ला भाग देते 3, 5 1 5 5, 3 दुने 6, 3 5 15. नंतर 5 जसेचे तसे 1 1 2 1. नंतर 2 चे 2 1 1 1. 2 3 6, 6 पंचे 30, 30 दुने 60 एलसीएम आला. नंतर काय म्हणते 7, 9, 12 उरतात. म्हणजे 10 ने भागलो तर 7 वाजतात, 12 ने भागलो तर 9 वाजतात आणि 15 ने भागलो तर 12 वाजतात म्हणते. यांच्यातील अंतर किती आहे मित्रांनो, कॉमन अंतर आहे 3. जेव्हा कॉमन अंतर आहे तर मायनस करा तर उरले 57. आपला ऑप्शन असेल 57. पहा 10 5 50 वाचले 7, 12 48 9 57, 15 3 45 12 57 आला उत्तर आपलं ऑप्शन नंबर 3. तर मित्रांनो कोणत्याही परीक्षेला आणखी पुन्हा आपण अशा प्रकारचे 10 ते 15 प्रश्न उद्याला घेऊ. तुम्हाला एवढंच सांगतो, मी आता तुम्हाला नेहमी असे मिक्स गणितच नाही मराठी सुद्धा आणि इंग्लिश सुद्धा याच्यामध्ये टाकणार आहे. पण सध्याला आपल्याला इंग्लिशची आवश्यकता नाही आहे. उद्या 2-4 प्रश्न तुम्हाला मराठीचे पण देणार इथं, की तुम्हाला उत्तर कसं कॉन्सेप्ट करायचं आहे, कसं लक्षात ठेवायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील. मित्रांनो अभ्यास करताना फक्त एवढाच तुम्हाला शुभेच्छा देतो. होणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला शुभेच्छा आहेतच. आमचा आशीर्वाद तुमच्या सोबतच आहे. पण मित्रांनो तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटतात, काय आहे व्हिडिओमध्ये काय चुका होतात हे आम्हाला कळवा. आणि व्हिडिओ चांगला वाटला तर नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद. पाहिजेत मित्रांनो.